हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अकॅडमी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला नफा आणि तोटाचा तिसरा पार्ट. तर आतापर्यंत आपले टोटल 2 लेक्चर झालेले आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण पुढचे क्वेश्चन कंप्लीट करू. चल लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 16 दिलेला आपल्याला. एका व्यक्तीने 6 डझन अंडे ₹1 या भावाने खरेदी केले, परंतु प्रवासादरम्यान अर्धा डझन अंडे फुटले, तर शेष अंड्यावर 10% नफा मिळवण्यासाठी विक्री दर किती? इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. फक्त इथं थोडी लँग्वेज इथं क्रिटिकल यूज केलेली आहे त्यांनी. जर लँग्वेज आपल्याला समजले तर इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह होते. बघा, एका व्यक्तीने 6 डझन अंडे ₹1 या भावाने खरेदी केले. म्हणजे जी टोटल खरेदी करण्याची क्षमता एका व्यक्तीची ती टोटल किती आहे? 6 डझन अंडे. पुढे काय म्हटलेलं आहे? ₹1 जर त्या अंड्याचा जर दर पाहिला आपण तर ₹1 किती? 3 या भावाने आपण खरेदी करून राहिलो. मग इथे स्पष्ट दिलेलं आहे ₹1 या भावाने खरेदी केली. तर हे स्टेटमेंट आपण आपल्या भाषेमध्ये लिहून ठेवायचं. बघा, ₹1 किती? 3 अंडे खरेदी केले. तर इथे आपण लिहू पुढे खरेदी केले, म्हणजे खरेदी किंमत आपल्याला इथून काढता येईल. त्याच्यानंतर परंतु प्रवासादरम्यान अर्धा डझन अंडे फुटले, तर शेष अंड्यावर 10% नफा मिळवण्यासाठी विक्री दर किती? आता एकदम इझी क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. पहिले तर आपण ₹1 किती? 3 अंडे या दराने आपण खरेदी करून राहिलो आणि टोटल किती अंडे खरेदी करून राहिलो? 6 डझन. मग मला सांगा, ₹1 3 अंडे या दराने 6 डझन अंड्याची किंमत किती होईल टोटल? मग 6 डझन अंडे मिळवण्यासाठी आपल्याला एका डझन मध्ये किती? 12 अंडे असतात. मग 6 डझन मध्ये किती अंडे? तर टोटल किती? 72 अंडे आहे ना. एका डझन मध्ये किती? 12 अंडे. तर टोटल 6 डझन मध्ये किती अंडे पाहिजे? आपल्याला 72 अंडे पाहिजे. मग आता मला सांगा, आपल्याला 72 अंडे खरेदी करायचे आहे, तर 72 अंड्याची एकूण खरेदी किंमत किती होईल? ₹1 किती? 3 अंडे. तर इथे काहीच करायचं नाही आपल्याला. 24 किती होते? 72. तर इथे बघा, लक्ष आहे, इथे आपण 24 ने मल्टिप्लाय करू आणि इकडे सुद्धा कितीने? 24 ने मल्टिप्लाय. बघा, 24 गुणिला 3 किती होतात? 72 अंडे. आणि इकडे किती झाली? ₹24. म्हणजे टोटल आपण ₹1 या दराने जर अंडे खरेदी केले तर 72 अंडे हे किती रुपयाला होतात? ₹24. आहे की नाही? तर ही झाली आपली खरेदी किंमत. म्हणजेच टोटल 6 डझन अंड्याची किंमत किती? तर ₹24. आता पुढे काय दिलेलं आहे? खरेदी केले, परंतु प्रवासादरम्यान अर्धा डझन अंडे फुटले, तर शेष अंड्यावर 10% नफा मिळवण्यासाठी विक्री दर किती? आता आपल्याला 10% नफा मिळवायचा आहे. जर आपल्याला 10% नफा मिळवायचा असेल तर ₹24 किंमत जी आपली खरेदी किंमत आहे, याची विक्री किंमत काय ठेवावी लागेल आपल्याला? मग आपण ₹24 वरती 10% नफा घेणार आहे. 10% नफा म्हणजेच किती? मग 10% नफा म्हणजेच किती? तर 10 ची वस्तू कितीला विकणार आपण? 11ला. ठीक आहे. मग डायरेक्ट आपण विक्री किंमत काढून घेऊ. 11 डिवायडेड बाय किती? 10. हे सॉल्व्ह करू. 11 4 किती? 44. हातचे आले 4. 11 दोन्ही 22. 22 प्लस 4 म्हणजेच किती? 26. आणि हे झाले 26.4. म्हणजेच आपल्याला जे ₹24 आपण खरेदी केली, ₹24 खरेदी करून जर आपण ते अंडे ₹26.4 जर विक्री केले, तर आपल्याला टोटल अंड्यावरती किती? 10% नफा होईल. मग आपल्याला ₹24 जी किंमत खरेदी दिलेली आहे, तर हे अंडे आपल्याला किती? ₹26.4 विक्री करावी लागेल. बरोबर आहे. पण आता अंडे किती शिल्लक राहिले आपल्याकडे? कारण 72 अंडे होते. 72 अंड्यामधून अर्धा डझन अंडे फुटलेले आहे. म्हणजेच किती? 6 डझन अंड्याचं नुकसान झालेलं आहे. सॉरी, 6 अंड्याचं नुकसान झालं. मग 72 मायनस 6. ठीक आहे. 72 मायनस 72 टोटल अंडे होते. आपण त्याच्यातून काय करू? टोटल मायनस 6 म्हणजेच किती राहिले? 66. मग आता आपल्याकडे किती अंडे शिल्लक आहे? फक्त 66 अंडे. चला, इथपर्यंत लक्षात आलं का? अगदी सिंपल क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. आधी काय दिलेलं होतं? ₹1 3 अंडे या दराने आपण ते अंडे खरेदी करून राहिलो. टोटल किती अंडे खरेदी करणार आहे? 6 डझन अंडे. मग 6 डझन अंडीची खरेदी किंमत किती होते? 6 डझन अंडे म्हणजे टोटल किती? 72 अंडे. ठीक आहे. तर 72
अंड्याची खरेदी किंमत होती 24 रुपये. आपल्याला या 24 रुपयावरती 10% नफा घ्यायचा आहे. मग 10% नफा घेण्यासाठी आपल्याला ते अंडे 26.4 रुपयाला विकावे लागेल. परंतु आता जर पाहिलं आपण 72 अंड्यापैकी 6 अंडे आपले म्हणजेच अर्धा डझन अंडे काय झाले, लॉस झाले. म्हणजेच आता आपल्याकडे शेष अंडे आहे 66 अंडे. मग या 66 अंड्याची खरेदी किंमत किती किंवा विक्री किंमत किती हे काढायचं आपल्याला. मग इथे काहीच करायचं नाही बघा. 66 डिवायडेड बाय किती 26.4. तर इथे याचं उत्तर सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल 0.4. कशामध्ये, रुपयामध्ये. बरोबर आहे. 0.4 रुपये हे आपलं प्रति डझन अंड विक्री गेल्या पाहिजे, तेव्हाच काय होईल 66 अंड्यावरती आपल्याला किती 10% नफा होईल. मग आता हे 0.4 रुपये आहे, याचं कन्वर्जन करू आपण पैशामध्ये, कारण आपल्याला ऑप्शन जे दिलेले आहे ते कशामध्ये दिलेले आहे, सगळे पैशामध्ये दिलेले आहे. मग 0.4 मल्टिप्लाय किती 100 बरोबर किती होईल 40 पैसे. तर फायनल आन्सर राहील तुमचा ऑप्शन नंबर ए 40 पैसे इज युअर करेक्ट आन्सर. सिंपल आहे का क्वेश्चन? अगदी सिंपल क्वेश्चन आहे. फक्त याची भाषा लँग्वेज जी दिलेली आहे ती थोडी क्रिटिकल आहे. जर भाषेवरती तुमची चांगली पकड झाली तर आपल्याला हे क्वेश्चन इझिली काढता येते. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. बघा क्वेश्चन नंबर 17. जर 2750 चेंडूची खरेदी किंमत ही 2500 चेंडूच्या विक्री किमती एवढी असेल तर नफा किंवा तोटा किती? आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सरळ सरळ हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येते. बघा लक्ष द्या, काय दिलेलं आहे 2750 चेंडूची काय खरेदी किंमत 2750. मग इथे डायरेक्ट लिहायचं खरेदी किंमत. ही म्हणजे काय इक्वल 2500 चेंडूच्या विक्री किमती एवढी दिलेली आहे. मग इथं 2500 गुणेला किती विक्री किंमत, इथं लिहायचं विक्री किंमत. आता संख्या आपण एका साईडला ट्रान्सफर करू आणि जे शब्द आहे ते शब्द आपण एका साईडला ट्रान्सफर करू. बघा लक्ष आहे इकडे, तर इकडे मी संख्या एका बाजूला ठेवतो आणि इकडे शब्द एका बाजूला. मग 2750 डिवायडेड बाय किती होईल 2500चं आपण तिकडे ट्रान्सफर करून देऊ, म्हणजेच किती होईल 2500 बरोबर. विक्री किंमत आपण ऍज इट इज ठेवू. मग इथे विक्री किंमत डिवायडेड बाय खरेदी किंमत. मग आता विक्री किंमत किती मिळाली आपल्याला 2750, खरेदी किंमत किती आहे आपली 2500. मग इथे आपल्याला सरळ खरेदी किंमत आणि विक्री किंमत मिळाली. हे आणखी तुम्ही कंपॅरिझन मध्ये सॉल्व्ह करू शकता. बघा इथे भाग जातो का, बिलकुल भाग जातो. 0 0 का होईल कॅन्सल होईल. 5 ने भाग दिला आपण, 5 5 किती 25, 27 मायनस 25 म्हणजे किती 2, 2वरती 5 म्हणजे पुन्हा 25 झाले, पुन्हा 5 5 किती 25 म्हणजे 55 रुपये. खाली भाग जाते का, खाली सुद्धा भाग जाते, कितीचा 5चा. ठीक आहे, 50चा भाग जाईल, पुन्हा आपण भाग दिला, पुन्हा भाग जाईल कितीने, बघा इथे 11चा भाग जाईल आणि छेदामध्ये किती 10चा. म्हणजेच इथे आपल्याला जी 2750 आणि 2500 अनुक्रमे विक्री किंमत आणि खरेदी किंमत दिलेली होती ते आपण थोडं काय केलं म्हणजे भाग दिला आणि भाग दिल्यानंतर आपल्याला शेवटी विक्री किंमत किती मिळाली 11 आणि खरेदी किंमत किती मिळाली आपल्याला 10. आता इथून आणखी आपला प्रश्न सॉल्व्ह झाला. मला सांगा 10 रुपयाला तुम्ही खरेदी केली आणि विक्री किती रुपयाला करत आहोत आपण 11 रुपयाला. नफा होत आहे का आपल्याला, नफा होत आहे किती रुपयाचा 1 रुपयाचा नफा होत आहे. आणि नफा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत किती आहे आपली 10. पर्सेंटेज आपल्यामध्ये पर्सेंटेज मध्ये उत्तर काढायचं आपल्याला, मल्टिप्लाय किती 100, 0 0 का होईल कॅन्सल, म्हणजे इथे उत्तर किती येईल आपलं 10% नफा. ते राहील आपलं फायनल आन्सर, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. तर अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, सरळ सरळ भाषेमध्ये इक्वेशन्स तयार करायचं आहे. जसं इथे दिलेलं आहे 2750 चेंडूची खरेदी किंमत. मग आपण डायरेक्ट लिहिलं 2750 चेंडूची खरेदी किंमत, त्याला जोडून खरेदी किंमत हा शब्द चिपकवून द्यायचा. ही म्हणजेच काय इक्वल. मग आपण तिथे इक्वल हा शब्द यूज केलेला आहे. आणि 2500 चेंडूच्या विक्री किमती एवढी आहे, पुन्हा 2500 रुपयाला आपण विक्री किंमत हा शब्द चिपकून दिला किंवा जोडला.
है की नाही? मग 2500 गुणेला काय झालं विक्री किंमत. मग संख्या आपण काय केल्या एका साईडला केल्या आणि शब्द एका साईडला. इथून आपल्याला विक्री किंमत आणि खरेदी किंमत किती आहे हे निघणार. याच्यावरून आपल्याला नफा आणि तोटा सांगता येईल. 10 रुपये खरेदी किंमत, 11 रुपयाला ती वस्तू आपण विक्री करून राहिलो, म्हणजेच 1 रुपयाचा काय झाला आपल्याला नफा. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 18 कडे. नेक्स्ट. आता हा क्वेश्चन सुद्धा सेम आहे, ट्राय करा. 40 वस्तूची विक्री किंमत ही 50 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे, तर नफा किंवा तोटा किती? नफा किंवा तोटा किती? चला इकडे लक्ष आहे. 40 वस्तूंची विक्री किंमत 50 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. मग इथे लिहायचं 40 वस्तूंची विक्री किंमत है की नाही? 40 वस्तूची विक्री किंमत ही किती आहे म्हणते? 50 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी. मग इथे शब्द जोडून येईल खरेदी किंमत. ठीक आहे, लक्ष आहे. चला आता संख्या एका बाजूला घेऊ आपण आणि शब्द एका बाजूला ठेवू. ठीक आहे. मग 40 डिवायडेड बाय काय होईल 50, म्हणजे 40च्या भागाकारामध्ये काय येईल 50 बरोबर. खरेदी किंमत ऍज इट इज ठेवू आपण एका साईडला आणि खरेदी किमतीच्या भागाकारामध्ये कोण येईल विक्री किंमत. मग आता इथे खरेदी किंमत किती आली आपली बघा. खरेदी किंमत आहे 40 आणि विक्री किंमत किती झाली 50. 40 ची वस्तू आपण किती रुपयाला विकून राहिलो 50 रुपयाला. आपण घेतली ती वस्तू किती 40 रुपयाला नाही, आपण विक्री किती रुपयाला करून राहिलो 50 रुपयाला. म्हणजेच काय झाला 10 रुपये नफा झाला आपला. आणि 10 रुपये नफा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत किती आहे आपली 40 मल्टिप्लाय 100, कारण आपल्याला हे उत्तर काढायचं आहे पर्सेंटेज मध्ये. काय होईल 0 0 कॅन्सल आणि 100 भागेला 4 म्हणजेच किती 25. आता दोन्ही ऑप्शनला असते 25% तोटा आणि 25% नफा. तर नफा झाला की तोटा झाला हे कशावरून समजणार? इथून, है की नाही? वस्तू आपण 40 रुपयाला खरेदी करत आहे, परंतु विक्री किती रुपयाला करत आहे आपण 50 रुपयाला. म्हणजे 10 रुपये नफा 40 रुपयावरती. मग आपलं करेक्ट उत्तर काय येईल 25% नफा. चला ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे. तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला सरळ सेवेमध्ये पाहायला मिळते. याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढी चांगली प्रॅक्टिस असेल तेवढ्यात 1.5 तासामध्ये तुमची वेळेची बचत होईल. जर तुम्ही मॅथ वरती चांगली प्रॅक्टिस जमली तुमची, ते समजून जायचं आपल्याला 30 मिनिटामध्ये हे जे क्वेश्चन दिलेले राहील आपल्याला 25 मध्ये, ज्याच्यामध्ये मॅथ किंवा रिझनिंग राहील, ते आपल्याला इझिली कमी टाइमामध्ये सॉल्व्ह करता येईल. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 19. 16 घड्याळांची विक्री किंमत ही 20 घड्याळाच्या खरेदी किमती एवढी असेल तर नफा किती? बघा लक्ष आहे. 16 घड्याळांची काय दिलेली आपल्याला विक्री किंमत. मग आता 16 घड्याळांची विक्री किंमत किती आहे? 20 घड्याळांच्या खरेदी किमती एवढी आहे की नाही? मग सरळ भाषेमध्ये लिहायचं 16 घड्याळांची विक्री किंमत. तर इथे शब्द जोडून लिहायचा आपल्याला. 16 घड्याळांची विक्री किंमत बरोबर ही 20 घड्याळांच्या काय खरेदी किमती एवढी. मग इथे आपल्याला खरेदी किंमत जोडायचा आहे. ठीक आहे. पुन्हा तेच काय करायचं आहे, शब्द एका साईडला ठेवायचे आपण आणि संख्या एका साईडला. तर संख्या इथे ठेवू आपण आणि शब्द एका साईडला. बघा 16च्या भागाकारामध्ये कोण येईल 20. खरेदी किंमत ऍज इट इज ठेवली आपण. मग इथे खरेदी किंमत आणि भागाकारामध्ये कोण येईल विक्री किंमत. ठीक आहे. इथे सरळ रूप सुद्धा देऊ शकतो आपण, जसं 16 आणि 20 ला काय करू जाते भाग जाते आहे की नाही. कितीने भाग जाते 4 ने. मग 4 चौक 16 आणि 4 पंचे किती 20. मग मला सांगा खरेदी किंमत किती झाली आपली. खरेदी किंमत आहे आपली 4 आणि विक्री किंमत किती आहे 5. मग 4 रुपयाची वस्तू आपण किती रुपयाला विकून राहिलो 5 रुपयाला. मग इथे नफा झाला की तोटा झाला? बिलकुल काय होईल आपला नफा होईल. मग नफा किती रुपयाचा झाला? तर 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकत आहे, याचा अर्थ नफा किती झाला आपला 1 रुपया नफा. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. मग खरेदी किंमत किती राहील तर 4 मल्टिप्लाय काय करायचे आपल्याला 100 बरोबर किती होईल 25% नफा.
ठीक आहे. तर इथं ऑप्शनला दिलेला आहे, तर इथं चला इथे नफा हा शब्द लिहून टाकायचा, 25% नफा. ठीक आहे. तर इथं तसंही दिलेलंच आहे क्वेश्चन मध्ये नफा किती. चला नेक्स्ट. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. सेम टाईपचे क्वेश्चन आपले चालू आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत इझिली या क्वेश्चन मध्ये आपण काढू शकतो. खरेदी किंमत आणि विक्री किंमत जर आपल्या जवळ आलेली असेल तर त्याच्यावरून आपल्याला नफा आणि तोटा काढण्यासाठी अगदी इझी जाईल. बघा, 110 पेन विकल्यास 120 पेनाच्या खरेदी किमती एवढी रक्कम प्राप्त होते, तर नफा किती. पुन्हा तेच, 110 पेन विकल्यास 120 पेनाच्या खरेदी किमती एवढी काय होते, रक्कम प्राप्त होते, तर नफा किती. बघा, सरळ भाषेमध्ये लिहायचं, 110 पेन विक्री किंमत बरोबर 120 पेनाच्या खरेदी किमती एवढी. मग 120 पेनाला एक शब्द जोडलेला आहे, तो म्हणजे कोणता, खरेदी किंमत. इथून विक्री किंमत आणि खरेदी किंमत आपल्याला सहज काढता येईल. इथे आपण 0 कॅन्सल सुद्धा करू शकतो बघा, दोन्ही साईडचा. म्हणजे 11 डिवायडेड बाय किती होईल, 11 भागाकारामध्ये किती, 12. खरेदी किंमत ऍज इट इज ठेवा, छेदामध्ये काय येईल, विक्री किंमत. बरोबर आहे. मग आता खरेदी किंमत आली आपल्याकडे 11, विक्री किंमत किती आली, 12. 1 रुपयाचा काय झाला आपल्याला, नफा. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. मग खरेदी किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 11. ठीक आहे. चला डिवायडेड बाय किती, 11, भागाकारामध्ये किती येईल, 11. पर्सेंटेज मध्ये उत्तर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, मल्टिप्लाय किती, 100. आणि 1/11 ची स्टँडर्ड किंमत आपल्याला पाठ आहे की नाही, किती होते, 9.09%. किंवा इथं ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. किंवा आपल्याला ऑप्शनला या टाइप मध्ये जरी दिलेलं असेल 9.09%, तरी हे सुद्धा उत्तर काय राहील आपलं, करेक्ट राहील. किंवा आपण तेच उत्तर लिहू शकतो 9.1/11%. ठीक आहे. दोन्ही किमती आपल्याला पाठ पाहिजे, आणि जेवढे जास्तीत जास्त पर्सेंटेज तुमच्या पाठ असेल, आपण 1/24 पर्यंत आपण पर्सेंटेज शिकलेला आहे, तर सगळे पर्सेंटेज थोडे पाठ ठेवायचे, म्हणजे पुढचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय होईल, आपल्याला इझी जाईल. चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या याचा. चला पुढे, क्वेश्चन नंबर 21. जर 12 वस्तूंची खरेदी किंमत ही 9 वस्तूच्या विक्री किमती एवढी असेल, तर नफा किती. आता हा क्वेश्चन सुद्धा सेम आहे बघा, लक्ष द्या. 12 वस्तूंची खरेदी किंमत इक्वल टू किती आहे, 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढी. मग 9 वस्तू आणि विक्री किंमत, बारा वस्तूंची खरेदी किंमत किती आहे, 9 वस्तूंच्या विक्री किमती एवढी. संख्या आपण एका साईडला ठेवू आणि शब्द आपण एका साईडला ठेवू. चला 12 भागेला किती होईल, 12 भागेला किती, 9 बरोबर विक्री किंमत भागाकारामध्ये काय येईल, खरेदी किंमत. आता या ठिकाणी जेवढं आपण सिम्प्लिफाईड करू शकतो तेवढं सिम्प्लिफाईड करू शकतो उत्तराला. ठीक आहे. जसं इथे 12 आणि 9 या किमती वापरण्यापेक्षा जर या संख्येला भाग देऊन जर आपण त्या किमती वापरल्या, जसं इथे 4चा भाग जाते आणि छेदामध्ये किती, 3चा भाग. मग विक्री किंमत किती आली आपली, 4. खरेदी किंमत किती आली, 3. मग 3ची वस्तू किती रुपयाला विकत आहे आपण, 4 रुपयाला. नफा झाला की तोटा झाला, नफा झाला. किती सर, 1 रुपया नफा झाला इथे, है की नाही. 1 रुपया नफा. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. खरेदी किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 3. आणि पर्सेंटेज मध्ये उत्तर काढायचं आपल्याला, मल्टिप्लाय किती, 100 बरोबर किती, 33.33% किंवा 33.1/3%. आता ऑप्शनला काय ते महत्वाचं आहे, इथं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला 33.33%, ते हे उत्तर राहील आपलं करेक्ट. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण, क्वेश्चन नंबर 22. चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, एकदम इझी आहे. 4 खुर्च्यांची विक्री किंमत ही 5 खुर्च्यांच्या खरेदी किमती एवढी आहे. सरळ इक्वेशन मध्ये आपल्याला ते इक्वेशन तयार करायचं आहे, एकदम सरळ आणि सोप्या लँग्वेज मध्ये. ठीक आहे. चला काय दिलेलं आहे, 4 खुर्च्यांची विक्री किंमत. मग इथं लिहायचं 4 मल्टिप्लाय काय, विक्री किंमत
मग 4 खुर्च्यांची विक्री किंमत किती आहे? 5 खुर्च्यांच्या खरेदी किमती एवढी आहे. मग इथं किती? 5 आणि मल्टिप्लाय किती? खरेदी किंमत. खरेदी किंमत. पुन्हा तेच शब्द एका साईडला घेऊ आपण आणि संख्या एका साईडला. मग इथे काय ठेवू आपण? संख्या या बाजूला ठेवू आणि शब्द या बाजूला. मग 4 भागाकारामध्ये काय होईल? 5. खरेदी किंमत आपण जागेवर ठेवणार आहे. मग इकडे खरेदी किंमत भागाकारामध्ये काय येईल? विक्री किंमत. मग आता इथे बघा खरेदी किंमत किती आली आपली? 4. विक्री किंमत किती आहे? 5. 4 ची वस्तू आपण किती रुपयाला विकणार आहे? 5 रुपयाला. मग नफा झाला का? बिलकुल नफा झाला. किती रुपयाचा नफा? 1 रुपयाचा नफा. आणि नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो. मल्टिप्लाय किती? 4 मल्टिप्लाय 100. म्हणजे 1/4 मल्टिप्लाय किती? 100. म्हणजेच उत्तर किती येईल आपलं? 25%. तर 25% काय होत आहे आपल्याला? नफा. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. चल नेक्स्ट पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 25. तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे, IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये क्वेश्चन आपल्याला एवढा इझी जो दिसतो आपल्याला एवढा इझी आहे नाही, आहे की नाही? 56 वस्तू विकल्यास 14 वस्तूंच्या विक्री किमती एवढा काय होतो? नफा होतो. 14 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतो. तर नफा किती? तर इथे बघा आधीचा क्वेश्चन जर आपण पाहिला, 4 खुर्च्यांची विक्री किंमत ही खरेदी किमती एवढी दिलेली आहे. म्हणजे एका साईडला विक्री किंमत आणि एका साईडला खरेदी किंमत हे दोन्ही शब्द इथे दाखवलेले आहेत. पण इथे जर बघितलं आपण 56 वस्तू विकल्या तर 14 वस्तूंची विक्री किमती एवढा नफा होतो. तर नफा किती? आता इथे जर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर इथे बघा 56 वस्तू विकल्यानंतर 14 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतो. आता इथे पण विक्री किंमत आणि इथे पण विक्री किंमत दिलेली आहे. तर याच्यासाठी फॉर्मॅट कोणता यूज कराल हा महत्वाचा आहे. ट्राय येत हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येत असेल तर बघा, आपण तर सॉल्व्ह करणारच आहे. बघा नफा होतो तर नफा याचा फॉर्मॅट काय असतो? तर आपण लेक्चरच्या एकदम सुरुवातीला स्टार्टिंगला नफा बरोबर किती असतो? तर विक्री मायनस किती? खरेदी. विक्री मायनस खरेदी. बरोबर आहे. या फॉर्मॅटचा यूज करावा लागेल. आता 56 वस्तू विकल्यानंतर 14 वस्तूंची विक्री किमती एवढा नफा होतो. म्हणजेच इथे आपल्याला किती नफा दिलेला आहे? नफा किती दिलेला आहे? 14 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा. 14 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा. बरोबर. किती वस्तू आपण विकून राहिलो? 56 वस्तू. मग इथे 56 वस्तूंची विक्री किंमत मायनस. आता 56 वस्तूची विक्री किंमत करून राहिलो आपण, तर आपण वस्तू किती खरेदी केलेली असेल? तर वस्तू सुद्धा आपण तेवढ्याच खरेदी केलेली असेल. म्हणजेच किती? 56 वस्तू. हा क्वेश्चन IMP का होतो? कारण इथे आपल्याला हा फॉर्मॅट यूज करावा लागते. नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. नफ्याचं सूत्र आपण इथे यूज का केलं किंवा नफ्याचाच फॉर्मॅट इथे यूज का केला आपण? कारण इथे स्पष्ट आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला आहे की 14 वस्तूंच्या विक्री किमती एवढा नफा होतो. मग नफा तर आपल्याला क्लिअरली दिलेला आहे की ती 14 वस्तूंची जेव्हा विक्री करू आपण तेव्हा आपल्याला नफा होईल. पण आपण विक्री किती वस्तूची करून राहिलो? 56 वस्तूंची विक्री किंमत. बरोबर आहे. मग 56 वस्तू आपण विक्री करून राहिलो, याचा अर्थ आपण खरेदी सुद्धा किती वस्तू केल्या? तर 56 वस्तू आपण खरेदी केल्या असेल. मग इथे लिहिलं आपण 56 वस्तू खरेदी. आता विक्री किंमत एका साईडला घेऊन जाऊ आपण. बघा 14 विक्री किंमत मायनस किती? 56 विक्री किंमत बरोबर किती होईल? मायनस 56 वस्तूंची किती? खरेदी किंमत. इथे वजाबाकी करून टाका. किती येईल? 42. 56 मायनस किती केले आपण? 14 मध्ये 6 मधून 4 गेले 2 आणि 5 मधून 1 गेला किती? 4. इथं शब्द कोणता राहील? तर इथं विक्री किंमत हा शब्द मात्र नेहमी लिहायचा. ठीक आहे. मग 42 वस्तूंची विक्री किंमत, साइन कोणतं येईल? इथे मायनस आहे ना. मोठ्या संख्येचं नेहमी आपण साइन देतो. बरोबर. -56 वस्तूंची खरेदी किंमत.
मग आता इक्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल, 42 वस्तूंची विक्री किंमत हे आपण 56 वस्तूच्या खरेदी किमती एवढी मानू शकतो का? बिलकुल मानू शकतो, आहे की नाही? चला आता क्वेश्चन आला एकदम लक्षात तुमच्या. पुन्हा मायनस मायनस काय होईल? मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल, आहे की नाही? दोन्ही साईडला मायनस आहे, इकडे इकडे दोन्ही साईडला. मग 42 वस्तूंची विक्री किंमत बरोबर 56 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी. मग इथे बघा इक्वेशन कसं तयार झालं. 42 वस्तूंची विक्री किंमत बरोबर किती? 56 वस्तूंची खरेदी किंमत. ठीक आहे. काय करायचं इकडे बघा, 7 ने भाग जाते का? बिलकुल 7 ने भाग जाते. मग 7 ने भाग देऊ शकतो आपण. 7 सक 42, 7 8 किती? 56. मग संख्या एका साईडला ठेवू आपण, ठीक आहे? ही संख्या या साईडला ठेवू आणि शब्द एका साईडला ठेवू. मग 6 भागेला किती? 8 बरोबर किती? खरेदी किंमत डिवाइड बाय विक्री किंमत. आणखी भाग जाते इथे बघा, 2 ने भाग जाते, इथे 3 चा भाग जाईल आणि किती? 4 चा, म्हणजेच किती? 3/4. 3 किती? 4. मग मला सांगा खरेदी किंमत किती आहे आपली? 3. विक्री किंमत किती आली? 4. नफा झाला की तोटा झाला? तर नफा झाला. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो आणि खरेदी किंमत किती आहे? 3. मल्टिप्लाय किती करा? 100. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 33.33%. मग अशा टाइपचे क्वेश्चन जर आले एक्झाम मध्ये तर थोडं लँग्वेज वरती पकड ठेवायची. जर लँग्वेज वरती तुमची चांगली पकड असेल तर अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुमची चुकी होणार नाही. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे. आधीच्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये थोडा फरक आहे आणि तोच डिफरन्स महत्वाचा आहे. ज्या लोकांच्या किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या तो डिफरन्स लक्षात येईल तसेच विद्यार्थी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकते. ठीक आहे. फक्त इथं एक वेगळी मेथड यूज करून राहिलो आपण, ती म्हणजेच कोणती? बघा शब्द लक्षात ठेवा. 56 वस्तू विकल्या तर 14 वस्तूंची विक्री किमती एवढी नफा होतो. म्हणजे इथेही विक्री करून राहिलो आपण आणि नफा जो दिलेला आहे तो 14 वस्तूंची विक्री किमती एवढा. दोन्ही शब्द बघा, इथे विक्री किंमत आणि इथे विक्री किंमत. ठीक आहे. जेव्हा असे शब्द येईल सारखे तेव्हा आपल्याला फॉर्मॅट यूज करायचा आहे. नफा म्हटलं ना, मग नफा कधी होतो? विक्री मायनस खरेदी. तोटा कधी होतो आपल्याला? खरेदी मायनस विक्री. त्या फॉर्मॅट लक्षात ठेवा. इथून आपल्याला या टाइपचं इक्वेशन तयार मिळेल आणि या टाइपचे इक्वेशन आपण आधी सॉल्व्ह केलेले. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 26 कडे. बघा सेम क्वेश्चन आहे आता हा. 45 पेन विकल्यास 5 पेनाच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. आता इथे दिलेला आहे आपल्याला तोटा. पहिले तर आपल्याला शब्द महत्वाचे. इथे काय दिलेला आहे? 45 पेन विकल्यास, म्हणजे 45 पेनाची विक्री किंमत, 5 पेनाच्या विक्री किमती एवढा. म्हणजे इथेही शब्द कोणता आलेला आहे? विक्री किंमत. बरोबर आहे. तेव्हा काय होतो? तोटा होतो. मग तोटा हा फॉर्मॅट लगेच आठवला पाहिजे ना आपल्याला. तोटा किती असतो आपल्याला? खरेदी मायनस विक्री. खरेदी मायनस विक्री. बरोबर आहे. आता किमती टाकून द्या. 45 पेन विकल्यास, आता 45 पेन आपण विकून राहिलो, याचा अर्थ पेन सुद्धा खरेदी किती केली असेल? तेवढेच 45 पेन. मग 45 पेन आपण खरेदी करत आहे आणि तेवढीच पेन आपण विकणार आहे. किती? 45 पेनाची विक्री किंमत. आता 45 पेनाची खरेदी केली, 45 पेन आपण विक्री करणार आहे, तेव्हा आपल्याला काय होतो? तोटा होतो. आणि तोटा किती होते? 5 पेनाच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. मग इथं लिहायचं 5 पेनाची विक्री किंमत. ठीक आहे. स्पष्ट दिलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 5 पेनाच्या विक्री किमती एवढा काय होतो? तोटा. म्हणजे तोटा किती झाला? तर 5 पेनाची विक्री किंमत. इथून आपल्याला सॉल्व्ह करता येईल. विक्री किंमत एका साईडला घेऊन चला. बघा इथे विक्री किंमत आहे, इथे सुद्धा काय विक्री किंमत. मग -45 तिकडे ट्रान्सफर करू आपण. काय होईल? -45 म्हणजे तिकडे +45 होईल. म्हणजेच 45 + 5 म्हणजेच किती होईल? 50. 50 इकडे येईल विक्री किंमत बरोबर 45 खरेदी किंमत. भाग जाते का? बिलकुल भाग जाते. कितीचा? 5चा. है की नाही? लक्ष आहे. 5 10 किती? 50. 5 9 किती? 45. आता संख्या एका साईडला ठेवू आपण आणि शब्द एका साईडला. ठीक आहे. लक्ष आहे का?
बघा लक्ष द्या इकडे, 10च्या भागाकारामध्ये कोण येईल, 10च्या भागाकारामध्ये कोण येईल, 9, आणि इकडे काय राहील, खरेदी किंमत डिवायडेड बाय विक्री किंमत. मग मला सांगा 10ची वस्तू आपण खरेदी केली आणि विक्री किती रुपयाला करून राहिलो, 9 रुपयाला. मग इथे नफा झाला की तोटा झाला, तर इथे स्पष्ट लक्षात येते सर आपण 10ची वस्तू 10 रुपयाला खरेदी केली, किती रुपयाला, 10 रुपयाला, आणि विक्री किती रुपयाला करत आहोत आपण, 9 रुपयाला, म्हणजे काय झालं, तोटा झाला. तोटा नेहमी खरेदी किमतीवरती होतो, डिवायडेड बाय किती, खरेदी किंमत, मल्टिप्लाय किती, 100. 0 0 काय होईल, कॅन्सल. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येईल, 10%. नफा की तोटा, तोटा, कारण इथे स्पष्ट दिलेलं आहे आपल्याला 5 पेनाच्या विक्री किमती एवढा काय होतो, तोटा. मग ऑप्शन आपल्याला इथं दिलेलं नाही, दिलेला आहे ऑप्शन नंबर ए, 10% तोटा. ठीक आहे, 10% काय झालं आपल्याला, तोटा. सिंपल आहे का क्वेश्चन, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. फक्त कंपॅरिझन मध्ये जर तुम्ही शिकले तर हे दोन्ही क्वेश्चन आपल्याला लक्षात राहील. एका क्वेश्चन मध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही शब्दाचा यूज दिलेला होता, आणि हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये फक्त विक्री किंमत आणि विक्री किंमत हे शब्द दिलेले आहे. ठीक आहे, तर इथे तेवढा फरक लक्षात ठेवा. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. 33 मीटर कापड विकल्यावर एका व्यक्तीला 11 मीटर कापडाच्या विक्री किमती एवढा नफा होतो, तर त्याचा नफा किती. आता क्वेश्चन तोच आहे, फक्त शब्द इथं चेंज केलेले आहे. काय म्हटलेलं आहे, 33 मीटर कापड विकल्यावर, आहे की नाही, 33 मीटर कापड विकल्यावर एका व्यक्तीला 11 मीटर कापडाच्या, किती, 11 मीटर कापडाच्या विक्री किमती एवढा नफा होतो. आता इथे थोडं जर ऑब्झर्वेशन केलं तर तोच क्वेश्चन आहे जे आपण आधीचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत 23 आणि 24 नंबरला. पहिले तर आपण 33 मीटर कापड विकल्यावर, 33 मीटर कापड आपण विकत आहोत तेव्हा आपल्याला नफा होतो, आणि नफा किती होतो, हा 11 मीटर कापडाच्या विक्री किमती एवढा. इथे विक्री किंमत हा शब्द आलेला. मग फॉर्मॅट लगेच कोणता यूज करायचा, मग इथे बघा नफा म्हटलेला आहे ना, मग नफा, नफा बरोबर किती असतो, विक्री मायनस खरेदी, विक्री मायनस खरेदी. मग इथे आपल्याला नफा स्पष्ट दिलेला आहे. नफा किती होतो, 11 मीटर कापडाच्या विक्री किंमत एवढा, म्हणजे 11 मीटर कापडाची विक्री किंमत हाच काय दिलेला आहे आपल्याला, नफा दिलेला आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो 11 कापडाची विक्री किंमत बरोबर किती, नफा. चला इथे काही डाऊट आहे का, 11. आता 33 मीटर कापड विकल्यावर किती मीटर कापड विकून राहिलो आपण, 33 मीटर. मग 33 मीटर कापडाची आपण विक्री किंमत इथे टाकू. आता जितका कापड आपण विकत आहोत याचा अर्थ खरेदी सुद्धा आपण किती मीटर कापड केलेला असेल तितकाच, 33 मीटर, है की नाही. याची किंमत आपल्याला दिलेली राहत नाही किंवा दिलेली राहणार नाही. तर इथे लक्षात ठेवायचं, जितका कापड किंवा जितक्या वस्तू आपण विकत आहोत याचा अर्थ काय होते, तितक्याच वस्तू किंवा तितकाच कापड आपण खरेदी सुद्धा केलेला असेल. मग आपण 33 मीटर कापड विकत आहोत ना, है की नाही. मग 33 मीटर कापड विकत आहे तर याचा अर्थ आपण खरेदी सुद्धा किती मीटर कापड केलेला असेल तितकाच. मग इथे ती किंमत टाकून द्यायची. बघा मायनस काय करू आपण, 33 खरेदी किंमत, हा झाला आपला फॉर्मॅट. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर विक्री किंमत काय दिसते आपल्याला, सेम. मग विक्री किंमत आपण एका साईडला घेऊ आणि खरेदी किंमत आपण एका साईडला. लक्ष आहे बघा, 11 आणि इकडं 33 विक्री किंमत, 33चं पक्षांतर करू आपण, काय होईल, 11 मायनस 33, शब्द तेच राहील इथं, विक्री किंमत बरोबर आहे, मायनस 33 खरेदी किंमत. मग 11 मायनस 33 म्हणजेच किती, 22, प्लस 22 की मायनस 22, तर इथे उत्तर येईल आपलं मायनस 22 विक्री किंमत बरोबर काय राहील, मायनस 33 खरेदी किंमत. चला बघा नीट लक्ष द्या इकडे. मग मायनस 22 विक्री किंमत बरोबर किती, मायनस 33 खरेदी किंमत, काय होईल, मायनस मायनस काय होईल, प्लस.
आणि 11 ने सुद्धा तुम्ही भाग देऊ शकता बघा. 11 दोन्ही किती 22 आणि इथे भाग दिला तर 11 3 किती येईल 33. ठीक आहे, 11 3 33, इथे किती आले 22. तर संख्या आपण एका साईडला घेऊ आणि शब्द एका साईडला. चला लक्ष आहे. मग 2च्या भागाकारामध्ये आपण 3चं पक्षांतर केलं तिकडे 2 छेद किती येईल 3. खरेदी किंमत आपण जागेवर ठेवली. मग खरेदी किंमत याच्या भागाकारामध्ये कोण येईल विक्री किंमत. विक्री किंमतीचा आपण ट्रान्सफर करू विक्री किंमत. आता दोन्ही किमती मिळाल्या का आपल्याला मिळाल्या. खरेदी किंमत किती आहे 2, विक्री किंमत किती आहे 3. मग नफा होत आहे की तोटा. तर इथे आपल्याला नफा होत आहे. सर किती 1 रुपयाचा नफा होत आहे. नफा नेहमी खरेदी किमतीवरती होतो डिवायडेड बाय किती 2. पर्सेंटेज मध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे आणि बरोबर किती राहील 50%. ठीक आहे, सिंपल आहे का क्वेश्चन. सिंपल आहे. बाकी बुक्स मध्ये जर तुम्ही हाच क्वेश्चन जर बघितला तर एकदम लेंदी मेथड दिलेली आहे आपल्याला. तर त्या लेंदी मेथडचा यूज करायचा नाही आपल्याला. एकदम साधी आणि सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगून राहिलो इथे. तर या ट्रिकचा जर तुम्ही एक्झाम मध्ये जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर अशा टाइपचे क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपली वेळेची काय होईल एकदम बचत होईल. ठीक आहे, तर हा क्वेश्चन बघा. एक ठोक विक्रेता 27 पेनाच्या किमतीवर 30 पेन ग्राहकाला देतो. जर विक्रेत्याने दर्शनी किमतीवरच पेनाची विक्री केली असती तर त्याचा नफा किती झाला असता. तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 26. तर आता आपण जे क्वेश्चन 25 पर्यंत शिकलेला आहे त्याचा थोडा वापर करून हा क्वेश्चन नंबर 26 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, एक ठोक विक्रेता 27 पेनाच्या किमतीवर 30 पेन ग्राहकाला देतो. किती 27 पेनाच्या किमतीवर 30 पेन ग्राहकाला देतो. जर विक्रेत्याने दर्शनी किमतीवरच पेनाची विक्री केली असती तर त्याचा नफा किती झाला असता. तर हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून आणायचा आहे क्वेश्चन नंबर 26. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 27. तर इथून क्वेश्चन नंबर 27 हा IMP क्वेश्चन आहे. तर हा जमत असेल तर बघा किंवा आपण उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणारच आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 27. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 28, क्वेश्चन नंबर 29. ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून आणायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 30. तर होमवर्क साठी आपले हे 30 क्वेश्चन आहे. ठीक आहे, उद्या आपण सॉल्व्ह करणारच आहे. परंतु तुम्ही आजचा पूर्ण तुमच्याकडे वेळ दिलेला आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही 5 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये. टिल गुड डे, गुड बाय, धन्यवाद.